हॅलो. तर मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना मथाणे बी आणि माहीम संघ. मथाणे बी संघ फलंदाजी करत आहे. सुरेख अशी माहीम संघाची गोलंदाजी आहे. किती ओव्हर चौथं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू चौथा षटक बाकी आहे. 17 धावा फक्त झालेल्या आहेत. मथाणे संघ ज्याने सकाळच्या सत्रामध्ये केळवा ए संघाला हादरा दिला होता, हा संघ आज तो माहीम संघाबरोबर खेळत आहे. माहीम संघ गेल्या वेळेला अंतिम फेरीमध्ये जो संघ आला होता मथाणे ए संघ आणि माहीम संघ यांचा जो फायनलचा सामना झाला होता, तो माहीम संघ अपेक्षा निश्चितच सर्वांच्या त्यांच्याकडून अंतिम फेरीमध्ये जाण्याच्या असतील. परंतु या मॅच नंतर केळवा आणि माहीम संघामध्ये जी चुरस आहे ती आपल्याला पाहायला मिळायची आहे. तसंच तिकडे विरार संघाला सुद्धा एक हादरा बसलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये ते हरलेले आहेत. तिथल्या पण सामन्यावर भवितव्य विरारचं आहे. कालचे सामने हे जवळजवळ जे संघ होते ते संघ आपापल्या 4 संघ हे नॉकआउटमध्ये म्हणजे 8 संघामध्ये पोचलेले आहेत. जे अपेक्षित होते ते, पण आजचं सामन्याचं चित्र हे खूप वेगळं दिसत आहे. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत काही होईल काय नाही होणार हे आपण सांगू शकत नाही. तर माहीम संघ आणि मथाणे ब संघ यांच्यातील आज चाललेला सामना 4 षटकांच्या समतेनंतर मथाणे ब संघाची धावसंख्या झाली आहे. किती झाले? 18 विकेट एकच गेले. 4 षटकांच्या समतेनंतर धावसंख्या झाली 18. एक गडी बाद 18 धावा. मथाणे बी संघ. माहीम संघ गेल्याचा उपविजेता संघ आहे, निश्चितच चांगला संघ. याच्यानंतर एक मॅच झाल्यानंतर दुसरी मॅच केळवा असंघ आणि माहीम असंघ यांच्यातली चुरशीची सामना असेल. पाहूया. नाही लोक जास्त होते ना वरती. हा पण आहे. पहिलं अजूनही कोणी जेवणार असतील तर त्याने वाईट चेंडूचा चौकार. हा चांगले गोलंदाजी करताना 5 धावा मिळालेल्या चेंडूवर. अशा प्रकारे 23 धावा झालेल्या आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर. हा चेंडूच गिनलेला नाही. अजूनही सगळ्यांना सूचना आहे, कोणी जेवायचं बाकी असेल तर जायचं आहे. आपण 2:30 वाजता जेवणाचं काउंटर बंद करणार आहेत, तर याची नोंद घ्यायची आहे. गणपतराव क्रीडा भवन दुसऱ्या मजल्यावर जेवण आहे. अजूनही कोणी जेवायचं असेल, प्लेयर असतील, हितचिंतक असतील, सगळ्यांसाठी जेवणाची आपण सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु वेळेचं बंधन आहे, कारण गणपतराव क्रीडा भवनला कार्यक्रम आहे, त्यामुळे आपल्याला त्यांनी 3 वाजता तो हॉल खाली करायला सांगितलेला आहे. तर 2:30 वाजेपर्यंत कोणाला जायचं असेल तर जेवायला जाऊ शकतात. याची नोंद घ्यायची. नंतर आम्ही जबाबदार असणार. ज्यांना जेवण नाही मिळालं त्यांनी आपलं स्वतःचं जेवण स्वतः करायचं आहे. धन्यवाद. ही मॅच नंतर तुम्हाला जेवण आहे, टेन्शन घेऊ नका. आता सांगण्याची एक पद्धत असते. चालू असलेल्या सामन्यांना जेवण मिळणार आहे. स्ट्राईक करते एक कोण काढले. एक कोण काढले. एक कोण काढले. एक कोणी काढले. हां बॅट्समॅन कोण आहे. एक कोण काढला आहे का. सुरेखाचा चेंडू टळवलाय. बघूया सीमा रेषे पार आलेले आहे. मथाणे ए संघ जसा आहे तसा मथाणे बी संघ सुद्धा तसाच ताकदीचा संघ. त्याने आज सकाळीच केळवा ए मातबर संघ, जसा केळवा ए संघ मातबर संघ याला पराभूत केलेला. आणि आता तो माहीम बरोबर लढत आहे. जो मागच्या वेळेचा उपविजेता संघ माहीम संघ त्यांच्याबरोबर आता लढत येत आहे. सुरेख अशी फलंदाजी मथाणे संघाकडून. काही ती संत सुरुवात झाली होती. 4 षटकामध्ये 18 होत्या, पण या षटकामध्ये त्यांनी तो रनरेट भरून काढलेला आहे.
हो हो. सूर्य कसा टोलवलेला आहे बघूया. जी कॉलेज एंडला चेंडू केलेला आहे आणि षटकार झालेला आहे. हा षटकार आणि तो जी कॉलेज एंडमध्ये गेलेला आहे. कार्यकर्त्यांना विनंती आहे चेंडूला जायचं आहे. स्टेजवर असलेल्यांना मी सांगतो चेंडू आपण पंजाला देतात. सामना थांबला नाही पाहिजे. कार्यकर्ते आपले असतील त्यांनी लगेच जाऊन तो चेंडू आणायचा आहे. नाही, या मैदान क्रमांक 2वर या सामन्यानंतर होणारा सामना आहे चिंचणी आणि नाळे संघ. चिंचणी नाळे संघ आपण जेवून रेडी राहायचं आहे. आपला याच्यानंतर होणारा सामना आपला आहे याची आपण नोंद घ्यायची आहे मैदान क्रमांक 2वर. बिर्याणी चालू झाली मॅच चालू झाली. हा कदाचित त्यांची चालू आहे. सुरेख असं फलंदाजीचं दर्शन मथाणे संघाकडून. या षटकामध्ये जे 4 षटकामध्ये त्यांनी जो स्कोअर केला नव्हता पण या षटकामध्ये त्यांनी सरासरी गाठलेली आहे. आणि आमचे समर्थक आनंद चोरगे वसई विरारचे शिवसेनाचे विरारचे कार्याध्यक्ष ते उपस्थित आहेत. आनंद चोरगे आणि आम्ही त्यांचं इथे हार्दिक स्वागत करीत आहेत. नेहमी आम्हाला ते भरघोस असं आर्थिक सहाय्य आणि टुर्नामेंटसाठी नेहमी आम्हाला सहकार्य करणारे अधिक आलेले आनंद चोरगे. त्याला जेलमध्ये टाकतील. त्याला टाकतील. पक्षाचं नाव नको घेऊ आणि पुढच्या टीमचे बॉक्स करून घ्यायला नाही ना अजून किती वर झाला. अरे आता 5 पक्षाचं नाव नको घेऊ. या षटकामध्ये जे 4 षटकामध्ये जमलं नाही ते या षटकामध्ये करण्याचा प्रयत्न मथाणे संघाचा. आणि खूप चप्पळ असे त्यांचे खेळाडू आहेत. 1 रनमध्ये 2 रनमध्ये त्यांनी त्याचं रूपांतर केलेलं आहे आणि धावसंख्या झाली आहे 36 धावा झालेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 18 धावा या षटकामध्ये गेलेल्या आहेत 5व्या षटकामध्ये. परत एकदा उंच टोललेला आहे. बघूया क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली आलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल घेतलेला आहे. बाद झालेला आहे. दुसरा गडी बाद झाला आहे मथाणे बी संघाचा. 36 धावसंख्या 5 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा मथाणे बी संघ. सुरेख अशी फलंदाजी आणि गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केलेली तसाच प्रयत्न. बघूया आता 3 षटकामध्ये ते किती धावा मारतात. अजूनही सर्वांना सूचना आहे जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जेवण चालू आहे. तर गणपतराव क्रीडा भवन 2ऱ्या मजल्यावर जेवण आहे. अजूनही कोणाला जेवायचं असेल चालू सामन्यांच्या खेळाडूंना फक्त जेवणाची व्यवस्था असेल. बाकीच्या खेळाडूंना नंतर जेवण संपलं तर त्याची आम्ही नोंद घेणार नाही. तर अजूनही कोणाला जेवायला जायचं असेल तर जेवायला जाऊ शकतात याची नोंद घ्यायची आहे. आणि माझे सहकारी रुपेश पाटील यांचं इकडे आगमन झालेलं आहे समालोचक. तर मी माझा माईक त्यांच्याकडे सुपूर्द करत आहेत. सकाळपासून सुरेख असं प्रितेश वर्तक आणि रुपेश पाटील मैदान क्रमांक 2चा ताबा स्टेजचा ताबा घेणारे हे 2 फावल्या वेळेमध्ये मला फक्त बोलावलं होतं. तर विकास राऊत आता तुमची मी रजा घेत आहे आणि रुपेश पाटील सुपूर्द माईक रुपेश पाटील यांच्याकडे सुपूर्द करत आहे. धन्यवाद 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 विकास राऊत. मैदान क्रमांक 2वर चालू असलेला सामना माहीम अ विरुद्ध मथाणे ब. 5 षटकांच्या समाप्तीनंतर मथाणे संघाची धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद. 36 धावा 6वे षटक घेऊन येत आहेत. तनिष
पंचांचा लेग बायचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 भर. धावसंख्या पोचते ती 37 धावांवर. कौशिक तो लहान झाला ना. स्ट्राईकवर आहेत राहुल. मागील सामन्यात सुरेख अशी फलंदाजी केली होती राहुल यांनी व सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. सुंदर असा विजय मिळवून दिला होता राहुल यांनी आपल्या मथाणे संघाला. केळवे संघाविरुद्ध पाहूया आता या सामन्यात काय करतायत राहुल आपल्या मथाणे संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी. वाईड यॉर्करचा मारा करताना तनिष सुंदर अशी गोलंदाजी करतायत आपल्या माहीम संघासाठी. तनिष यांचा पुढील चेंडू राहुल यांना. थोडासा टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न आणि 1 धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाही आहेत राहुल यांना. आणि या एका धावेने राहुल यांनी आपले खाते उघडलेले आहे व संघाच्या धावसंख्येमध्ये 1 भर घातलेली आहे. धावसंख्या पोहोचते ती 38 धावा. 6वे षटक मार्गस्थ. तनिष यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील कौशिक. पुन्हा एकदा एक आखूट टप्प्याचा चेंडू. कौशिक यांना काय समजलेलं नाही व चेंडू यष्टीरक्षक या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. मैदान क्रमांक 2 वर यापुढे होणारा सामना चिंचणी विरुद्ध नाळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची. थोडासा उजव्या डाव्या एसटीच्या बाहेर असा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये 1 भर. धावसंख्या पोहोचते ती 39 धावा. की बॉय आताचे जे गोलंदाज आहेत तनिष हे MCAच्या अंडर 23 मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्याच दरम्यान सुंदर असा फटका कौशिक यांच्या बॅटीतून 4 धावा वसूल केलेल्या आहेत कौशिक यांनी. तनिष यांच्या शेवटच्या चेंडूवर धावसंख्या होते ती चौका मारला रे आता. सहा षटकांच्या समाप्तीनंतर मथाणे संघाची धावसंख्या झालेली ते 43 धावा. 2 गडी बाद 43 धावा. पुढील गोलंदाज आहेत ते कैवल्य. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत कैवल्य. पाहूया निर्धारित 2 षटकांमध्ये मथाणे संघ किती धावसंख्या
उभी करतोय ते पाहूया. राहुल यांच्या बॅटीतून पुन्हा एकदा मागील मॅचप्रमाणे आतिषबाजी पाहायला मिळत आहे का. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि ऑफच्या दिशेने तटवलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषाकडे, पण तितकेसे सुंदर असे क्षेत्ररक्षण. फक्त 2 धावांवर समाधान मानावे लागत आहे राहुल यांना. धावसंख्येमध्ये 2 ने भर, धावसंख्या पोहोचते ती 45 धावा. 7वे षटक मार्गस्थ. पहिल्याच चेंडूवर त्याने त्यांची आक्रमकता दाखवलेली आहे. कैवल्य यांना पाहूया, कैवल्य त्यांना पुढे कशी गोलंदाजी करतायत ते. थोडेसे दडपणाखाली डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, पण त्यांचा वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या पोहोचते ती 46 धावा. 7वे षटक मार्गस्थ. थोडासा गोलंदाजाच्या मनामध्ये घाबरा निर्माण करताना राहुल. पुन्हा एकदा असा स्वैर असा मारा, डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, पण त्यांचा वाईटचा इशारा व एक अतिरिक्त धाव धावून काढलेली. अशा 2 धाव्यांची भर, अतिरिक्त धाव्यांची भर संघांच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या पोहोचते ती 48 धावा. काहीशे दडपणाखाली असे दिसत आहे कैवल्य. शेवटची 2 हाणामारीची षटके. पाहूया कौशिक आणि राहुल काय करतायत आपल्या संघासाठी. सुंदर असा लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आहे आणि 1 धावेवरच समाधान मानावे लागत आहे कौशल्य यांना. कौशिक यांना माफ करा. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या पोहोचते ती 49 धावा. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे आणि 1 धावेपासून काय रोखू शकलेले नाही आहेत राहुल यांना. आणि मताणे संघाच्या 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 7वे षटक मार्गस्थ. कैवल्य यांचा पुढील चेंडू. एक स्वैर असा मारा, डाव्या यष्टीच्या बाहेर आणि पंचांचा वाईटचा इशारा. एक स्लो रम डिलिव्हरी करण्याचा विचार होता, परंतु चेंडूवर काय ताबा राखू शकले नाही. चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर गेलेला पंचांनी तो वाईट घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर, धावसंख्या पोहोचते ती 51 धावा. कैवल्य यांचा पुढील चेंडू कौशिक यांना. एक आखूड टप्प्याचा चेंडू पॉईंटच्या दिशेने तडवलेला आहे. 1 धाव घेतलेली आणि 1 धावेवरच समाधान मानत आहेत. दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु राहुल यांनी कौशिक यांना माघारी पाठवलेले आहे व 1 धावेवर समाधान मानले. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या पोहोचते ती 52 धावा. 7वे षटक मार्गस्थ. आतापर्यंत कैवल्याने या षटकामध्ये 4 वाईट टाकलेले आहेत. काहीसा स्वैर असा मारा. पाहूया राहुल काय करतायत. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे. पाहूया सुंदर असे क्षेत्ररक्षण आणि 1 धावेवर समाधान मानावे लागत आहे राहुल यांना, परंतु एक गचासा थ्रो, परंतु एक अतिरिक्त धाव घेऊ शकलेले नाही आहेत. आउट झाला पहिल्याच बॉल. कैवल्य यांचा पुढील चेंडू कौशिक यांच्यासाठी. पुढे सरसावून चेंडू मारण्याचा प्रयत्न लेगच्या दिशेने तटवलेला आहे आणि 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्येमध्ये 1 ने भर, धावसंख्या होते ती 7 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 54 धावा. शेवटचे षटक शिल्लक. पाहूया
मताणे संघ किती धावसंख्या उभी करतोय तो. शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती षटकार व किती चौकार लगावतायत कौशिक व राहुल. राहुल यांनी मागील सामन्यामध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी करून आपल्या संघासाठी विजय खेचून आणला होता. अशक्यप्रायसे आव्हान त्यांनी शक्य केले होते व ते सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता त्यांनी या सामन्यामध्ये. पाहूया निर्धारित 6 चेंडूमध्ये ते काय करतायत, ते किती चौकार व षटकार लगावतायत आपल्या संघासाठी व किती धावसंख्या उभी करतायत आपल्या मथाणे संघासाठी. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 8वे व शेवटचे षटक घेऊन येत आहेत तनेश. MCAच्या अंडर 23 मध्ये त्यांचे सिलेक्शन झालेले आहे. तनिष यांचा पुढील चेंडू कौशिक यांना. एक आखूड टप्प्याचा चेंडू आणि ऑफच्या दिशेने तटवलेला आणि झेल बाद. कौशिक हे झेलबाद झालेले आणि मथाणे संघाला 3रा हादरा बसलेला आहे आणि पुढील फलंदाज जात आहेत ते कौशिक यांची जागा घेण्यासाठी कुशल यांनी देखील राहुल यांची चांगली साथ दिली होती मागील सामन्यात व विजयश्री खेचून आणण्यासाठी मदत केली होती. पाहूया कुशल आपल्या संघासाठी काय कुशल कामगिरी करतायत ते. निर्धारित 5 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभी करताय मथाणे संघ. 8वे षटक मार्गस्थ. धावसंख्या स्थिरावली आहे ती 54 धावांवर. ते बोलतात ना माझ्या पण आवाज येते. नाही इकडे त्यांनी एक वरती खाली लवकर घाई करायचे. आपल्याला निर्धारित वेळेमध्ये पुढील सामने पूर्ण करायचे आहेत. कृपया आपल्या सहकार्याची गरज आहे आम्हाला, जेणेकरून उर्वरित सामने हे पूर्ण षटकांचे होतील व निर्धारित वेळेमध्ये पूर्ण होतील. आजच्या दिवसातील हा 4था सामना. अजून देखील ही पहिलीच इनिंग चालू आहे. याच्यानंतर अजून दुसरी इनिंग बाकी आहे व त्यानंतर अजून 2 मॅच बाकी आहेत. तनिष यांचा पुढील चेंडू. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू. कुशल यांना काय समजलेलं नाही आहे. सुंदर अशी गोलंदाजी तनिष यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर त्यांनी कौशिक यांना झेलबाद केले होते आणि दुसरा चेंडू हा यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला निर्धाव चेंडू. धावसंख्या 54 वर स्थिरावलेली. 3 गडी बाद. 8वं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू. ऑफच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न म्हणून चेंडू त्यांना काही समजलेला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये स्थिरावला आहे व निर्धाव चेंडू गेलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी करताना तनिष यांचे MCAच्या अंडर 23 कॅम्पमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. बॉलिंग टॅलेंटेडमध्ये. पुन्हा एकदा सुंदर अशी गोलंदाजी
कुशल यांना काय त्यांची रेंज समजत नाही आहे. चेंडू त्यांच्या बॅटीतून निघून जातोय सरळ तो यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये व निर्धाव चेंडू. सलग 4 चेंडू, एकही धाव दिली नाही व एक गडी बाद केलेला आहे तनिष यांनी. सुंदर अशी गोलंदाजी तनिष यांच्याकडून पाहताना. पुन्हा एकदा एक आकुट्टा मॅच चेंडू पाऊलच्या दिशेने मारलेला आहे आणि एक धाव घेण्यापासून कुशल यांना काय रोखू शकले नाही आहे. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या पोहोचते ती 55 धावा. पाहूया इनिंग मधील शेवटचा चेंडू. राहुल काय करतायत या चेंडूवर. पाहूया शेवटच्या चेंडूवर राहुल काय करतात. ते चौकार लगावतायत, षटकार लगावतायत का तनिष त्यांना चकवण्यात यशस्वी होत आहेत. सुंदर असा थर्डमॅनच्या दिशेने मारलेला चेंडू आणि चेंडू जातोय तो सीमा पार. कुशल यांना 1 रन काढून देऊन राहुल यांना स्ट्राईक देण्याची गरज होती, पण त्यानं 3 चेंडू निर्धाव आलेल्यावर नंतर 1 रन काढून राहुल यांना स्ट्राईक दिला आणि त्या स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेतला राहुल यांनी आणि त्यांना मिळालेल्या संधीचा त्यांनी फायदा करत चौकार लगावलेला आहे. या चौकाराशी मताणे संघाची धाव संख्या झाली ते 8 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 59 धावा आणि माहीम अ संघाला जिंकण्यासाठी 60 धावांचे आव्हान ठेवलेले आहे. निर्धारित 8 षटकांमध्ये साधारण 7.5 ची सरासरी. पाहूया माहीम संघ काय करतोय, तो किती षटकांमध्ये आव्हान पार करतोय का मथाणे संघ त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतोय. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना चिंचणी विरुद्ध नाळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मेन विक्रेत्यांकडे जाऊन आपले नाणेफेक करून घ्यावे, जेणेकरून आपल्याला सामना वेळेमध्ये चालू करता येईल. कृपया आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे आम्हाला. तसेच मैदान क्रमांक 2 वर जो सामना चालू आहे माहीम अ विरुद्ध मथाणे ब, ह्या सामन्यामध्ये मथाणे ब संघाने माहीम अ संघासाठी 60 धावांचे आव्हान ठेवलेले आहे. निर्धारित 8 षटकांमध्ये 7.5च्या सरासरीने धाव संख्या उभारण्याची गरज आहे माहीम संघाला. पाहूया माहीम संघ काय करतोय, किती षटकांमध्ये आव्हान पार करतोय का मथाणे संघ त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतोय. पाऊस या थोड्याच वेळात.
मथाणे संघाने लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. तसेच माहीम संघाने देखील आपले फलंदाज तयारीत ठेवायचे आहेत. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना चिंचणी विरुद्ध नाळे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मेन विक्रेत्यांकडे जाऊन आपला नाणेफेक करून झालं. काय झालं? काय माफ करा, नाणेफेक झालेली आहे. चिंचणी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे व नाळे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. पंचांचे आगमन झालेले आहे मैदान क्रमांक 2 वर. मथाणे संघाने लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. तसेच माहीम संघाने आपले फलंदाज मैदानात उतरवायचे आहेत. माहीम संघाचा प्रतिनिधी कोणी असेल तर त्यांनी समालोचक कक्षाशी संपर्क साधावा. आपली नावे मैदान क्रमांक 2 वर सामन्याला सुरुवात होत आहे. माहीम संघाकडून स्ट्राईकवर आहेत ते वैभव व नॉन स्ट्राईकवर आहेत प्रसाद. तसेच मथाणे संघाकडून वैयक्तिक पहिले व संघासाठी देखील पहिले षटक घेऊन येत आहेत अमेय. अमेय यांचा सामना करतील वैभव. सामन्याला सुरुवात होते. जिंकण्यासाठी निर्धारित 8 षटकांमध्ये 60 डावांचे आव्हान मथाणे संघाने माहीम संघासाठी ठेवलेले आहे. पाहूया किती षटकांमध्ये पूर्ण करताय माहीम संघ, का त्यांना रोखण्यात मथाणे संघ यशस्वी होतोय. अमेय यांचा सामना करतील वैभव. सामन्याला सुरुवात होते. सुंदर असा एक आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने तटवलेला, परंतु तितकेसे सुंदर असे क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावलेला आहे.
सुंदर असा फटका आणि थोडेसे गचाशे क्षेत्ररक्षण आणि 4 धावेने आपले तसे संघाचे खाते उघडलेले वैभव यांनी क्षेत्ररक्षकाने कॅच घेण्याचा थोडा देखील प्रयत्न केला नाही. जर प्रयत्न केला असता तर पहिलीच विकेट मिळाली असती व माहीम संघाला पहिलाच हादरा बसला असता वैभव यांच्या रूपाने. अमेय यांचा पुढील चेंडू वैभव यांच्यासाठी. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू. एक धाव घेण्यापासून काय रोखू शकले नाहीत वैभव यांना. धाव संख्येमध्ये 1 ने भर धाव संख्या होते ती 5 धावा. चांगली अशी सुरुवात माहीम संघाची. अमेय यांचा पुढील चेंडू प्रसाद यांच्यासाठी. प्रसाद बघूया काय करतायत ते आपल्या संघासाठी. एक फुल टच चेंडू आणि लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू भिरकावून दिलेला आहे प्रसाद यांनी आणि प्रसाद यांनी देखील एक चौकार मारून आपलं खाते उघडलेले आहे व संघाच्या धावसंख्येमध्ये 4 ने भर घातलेली आहे. संघाची धावसंख्या पोहोचते ती 9 धावांवर. चांगली अशी सुरुवात माहीम संघाकडून. निर्धारित 8 षटकांमध्ये 60 धावांची गरज आहे माहीम संघाला जिंकण्यासाठी. पाहूया मताणे संघ त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतोय का. थोडेसे दडपणाखाली अमेय थोडासा स्वैर असा मारा उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा व एक अतिरिक्त धावून काढलेली आहे. धाव संख्या पोहोचते ती दुहेरी धाव संख्येमध्ये 11 धावा. काहीशे दडपणाखाली अमेय. अमेय यांचा पुढील चेंडू वैभव यांच्यासाठी. सुंदर असे कमबॅक अमेय यांचे. लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न परंतु सरळ यष्टीच्या पुढे सापडलेले आहेत व पायचीत झालेले आहे आणि पंचाने ते अपील धरून त्यांना पायचीत दिलेला आहे आणि पहिला हादरा बसलेला आहे वैभव यांच्या रूपाने. माहीम संघाला चांगले असे कमबॅक करताना अमेय आपल्या संघासाठी. लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्ण आडवा फटका होता व यष्टीच्या समोर ते सापडले व पायचीत झालेले आहेत. अमेय यांच्या गोलंदाजीवर आणि वैभव यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते जागृत. एक षटकाच्या समाप्तीनंतर माहीम संघाची धाव संख्या झाली आहे ती 1 गडी बाद 11 धावा.
वैयक्तिक पहिले व संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहे. पॉवर प्लेचे दुसरे षटक मनाल यांचा सामना करतील प्रसाद. एक फुलटा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार घेताना प्रसाद. चेंडू जातोय तो सीमा पार. पंचांचा 4 धावेचा इशारा. सुंदर अशी फलंदाजी प्रसाद यांच्याकडून आपल्या माहीम संघासाठी. धावसंख्येमध्ये 4 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 15 धावांवर. एका फुलटस चेंडूचा चांगला असा समाचार घेतलेला आहे प्रसाद यांनी. मनाल यांचा पुढील चेंडू प्रसाद यांच्यासाठी. एक टप्पा मनाल यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील प्रसाद. थोडासा एक आखूड टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने तडवला आहे, परंतु धाव काही घेऊ शकले नाही. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात गेलेला आहे. निर्धाव चेंडू. थोडीशी संयमी अशी खेळी करताना प्रसाद. चांगल्या चेंडूला तितकासा मान देताना व वाईट चेंडूला खरपूस समाचार घेताना बॅटची एज लागून चेंडू उंच उडलेला आहे आणि थोडेसे गचाश क्षेत्ररक्षण. चेंडू त्यांना काय सूर्यामुळे काय समजलेला नाही व झेल सुटलेला आहे. जरा चेक करा हे काय त्यांना कुठे लागलेला आहे का क्षेत्ररक्षक. 2 धावा काढण्यापासून काय रोखू शकले नाहीत प्रसाद यांना. एक चांगला प्रयत्न होता अमेय यांचा झेल घेण्याचा. मनाल यांचा पुढील चेंडू प्रसाद यांच्यासाठी. माफ करा, जागृतसाठी. एक आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्यांना काही समजलेला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. पॉवर प्लेचे दुसरे षटक. निर्धारित 8 षटकांमध्ये 60 धावांचे माफक असे आव्हान माहीम संघासाठी. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आणि लॉंग ऑफच्या दिशेने तटवलेला आहे, पण तितकेसे सुंदर असे क्षेत्ररक्षण. धाव काही घेऊ शकलेला नाही आहेत व निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी करतायत मनाल आपल्या मथाणे संघासाठी. मनाल यांचा पुढील चेंडू सुंदर असा पॉइंटच्या दिशेने मारलेला स्क्वेअर कटचा चौकार. एक कडक शॉट म्हणता येईल याला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर माहीम संघाची धाव संख्या झालेली आहे ती 1 गडी बाद 20 धावा. सुंदर अशी सुरुवात 10च्या सरासरीने. माफ करा, 21 धावा. चांगली अशी सुरुवात माहीम संघाकडून. अजूनही जिंकण्यासाठी निर्धारित
36 चेंडूमध्ये 39 धावांची गरज माहीम संघाला. चांगली अशी सुरुवात आहे माहीम संघाकडून. कृपया अंपायरने जरा चेक करावे त्या क्षेत्ररक्षकाला कुठे काही लागलेलं आहे का. वैयक्तिक पहिले व संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत राहुल. पाहूया राहुल आपल्या संघासाठी काय करतायत. निर्धारित 36 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी माहीम संघाला 39 धावाची गरज. एका चांगल्या स्थितीमध्ये माहीम संघ. वैभव यांच्या रूपाने त्यांना एक धक्का बसलेला आहे, परंतु प्रसाद हे चांगली अशी फटकेबाजी करतायत. चांगल्या प्रकारे स्थिरावलेले आहेत मैदानावर. राहुल यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील. आता प्रसाद थोडेसे गचा असे क्षेत्ररक्षण, परंतु एकच धाव घेऊ शकलेले आहेत प्रसाद. धाव संख्येमध्ये एक ने भर धाव संख्या पोहोचते ती 22 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. राहुल यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील जागृत. मैदान क्रमांक 2 वर यापुढील होणारा सामना चिंचणी विरुद्ध नाळे. चिंचण संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे व नाळे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. राहुल यांचा पुढील चेंडू जागृत यांच्यासाठी. थोडासा वाऱ्याचा अडथळा, बेल्स पडलेली आहे. डेड बॉलचा इशारा पंचांचा. राहुल यांचा पुढील चेंडू जागृत यांच्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू ऑफच्या दिशेने कट केलेला आहे आणि एक धाव घेण्यापासून त्यांना काही कोणी रोखू शकलेलं नाही आहे. धाव संख्येमध्ये एक ने भर धाव संख्या पोहोचते ती 23 धावा. तिसरे षटक मार्गस्थ. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाळवय प्रीमियर लीग 2024. वर्षा करावे आणि एक आडवा फटका मारण्याच्या नादात प्रसाद हे त्रिफळाचीत झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी राहुल यांच्याकडून आणि दुसरा हादरा बसलेला आहे माहीम संघाला प्रसाद यांच्या रूपाने. आणि प्रसाद यांची जागा घेण्यासाठी पुढील फलंदाज जात आहेत ते कैवल्य. तेवीस धावसंख्येवर माहीम संघाचा दुसरा फलंदाज बाद झालेला आहे प्रसाद यांच्या रूपाने. आणि प्रसाद यांची जागा घेण्यासाठी पुढील संघ फलंदाज गेलेले आहेत ते कैवल्य. पाहूया कैवल्य आपल्या संघासाठी काय करतायत ते. तसेच राहुल यांची सुंदर अशी गोलंदाजी आपल्या मथाणे संघासाठी. राहुल यांचा पुढील चेंडू कैवल्य यांना. सुंदर असा एक आखूट टप्प्याचा चेंडू. कैवल्यांना काय समजलेला नाही आहे व चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतायत राहुल, मागच्या सामन्यातील सामनावीर. पुन्हा एकदा एक आखूट टप्प्याचा चेंडू.
कैवल्यानं चकवून यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावत आहे आणि निर्धाव चेंडू सुंदर अशी गोलंदाजी चा नजराणा पेश करताना राहुल आपल्या मथाणे संघासाठी वैयक्तिक पहिले व संघासाठी तिसरे षटक. राहुल यांचा पुढील चेंडू पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू हाऊस कट केलेला आहे आणि बॉल थ्रू मध्ये राहुल यांनी तो चेंडू अडवलेला व चेंडू निर्धाव केलेला आहे. राहुल यांनी आपल्या षटकामध्ये केवळ 2 धावा देऊन 1 गडी बाद गेलेला आहे. सुंदर अशी गोलंदाजी काहीसा कमबॅक करून देताना आपला मथाणे संघाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर माहीम संघाची धाव संख्या होत आहे ती 2 गडी बाद 23 धावा. अशाच गोलंदाजीची गरज आहे मथाणे संघाला. मागील मॅच मध्ये त्यांनी चेस केला होता स्कोर. आता या मॅच मध्ये त्यांना समोरच्या संघाला रोखायचंय. पाहूया रोखू शकतायत का मथाणे संघ माहीम संघाला आणि माहीम संघ किती षटकांमध्ये हा सामना आपल्या खिशात घालतोय बघूया. क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी तराजू कुठेही झुकू शकते. थर्डमॅनच्या दिशेने कट केलेला चेंडू 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 25 धावांवर. वैयक्तिक दुसरे व संघासाठी चौथे षटक घेऊन येत आहेत मनाल. मनाल यांचा पुढील चेंडू सुंदर असा टप्प्याचा चेंडू. जागृतीनं काही समजलेलं नाही. या चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावत आहे. निर्धाव चेंडू. मनाल यांचा पुढील चेंडू जागृत यांच्यासाठी. पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. थोडासा चकवा दे चेंडू गेलेला आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालेल्या जागृत. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 27 धावांवर. चौथे षटक मार्गस्थ. मनाल यांचा पुढील चेंडू जागृत यांच्यासाठी. एक टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने तडवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आणि दुसऱ्या धावेसाठी आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट. जागृत आणि कैवल्य यांचे चांगले रन्स चोरून घेत आहेत मथाणे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. धाव संख्येमध्ये 2 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 29 वर. मनाल यांचा पुढील चेंडू जागृत यांच्यासाठी. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू आणि डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. थोडेसे दडपणाखाली मनाल
धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 30 धावा. मनाल्यांचा पुढील चेंडू जागृत यांच्यासाठी. थोडासा आकुट टप्प्याचा चेंडू आणि एक झेल उडलेल्या पॉइंटच्या दिशेने, पण तू झेल घेऊ काही शकलेले नाही आहेत. 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी जात आहेत, परंतु 2च धावेवर समाधान मानलेले आहे. जागृत यांनी धावसंख्येमध्ये 2 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 32 धावा. 4थे षटक मार्गस्थ. अजूनही जिंकण्यासाठी माहीम संघाला 25 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. थोडासा आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तडवलेला आहे. 1 धाव घेत आहेत. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सुंदर अशा धावा चोरत आहेत मताणे संघांच्या क्षेत्ररक्षकाकडून. माहीम संघ 4 षटकांच्या समाप्तीनंतर माहीम संघाची धाव संख्या झाली ती 2 गडी बाद 34 धावा. अजूनही जिंकण्यासाठी माहीम संघाला 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. अतिशय सोपे असे आव्हान आहे, परंतु मताणे संघ देखील तितकासा जिद्दी असा संघ आहे. पाहूया काय करतोय तो. माहीम संघाला रोखू शकतोय का. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग 2024 वर्ष 11वे. यावर्षी या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे. आपल्या वाडवळ समाजाकडून लेदर बॉल क्रिकेटला मिळणारा हा चांगला असा प्रतिसाद आहे. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा मैदान क्रमांक 2 वरील चौथा सामना माहीम अ विरुद्ध मथाणे ब. जरा घाई करायचे, आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. कृपया आपल्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 5वे षटक घेऊन येत आहेत राहुल. 24 चेंडू 26 धावा. अतिशय सोपे असे आव्हान का. पाहूया मताणे संघ ते आव्हान कठीण करतोय माहीम संघासाठी. राहुल यांनी आपल्या मागील षटकामध्ये 2 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. जागृत ना. राहुल यांच्या पुढील चेंडूचा सामना करतील कैवल्य. एक आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय त्यांना समजलेला नाही. चेंडू पायावर धडकलेला आहे व पंचांचा लेग बायचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 35 धावा. 23 चेंडू 25 धावा. जिंकण्यासाठी माहीम संघाला राहुल यांचा पुढील चेंडू जागृत यांना. सुंदर असा एक आखूट टप्प्याचा चेंडू. जागृत यांना काही समजलेला नाही आहे व चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. 22 चेंडू 25 धावा. पाहूया मथाणे संघ रोखण्यात यशस्वी होतोय का माहीम संघ त्याच्यावर मात करतोय. 22 चेंडू 25 धावा.
राहुल यांचा पुढील चेंडू जागृत यांच्यासाठी. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न, परंतु जागृत यांना काही चेंडू समजलेला नाहीये व चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावत आहे. निर्धाव चेंडू, सुंदर अशी गोलंदाजी करताना राहुल आपल्या संघासाठी 21 चेंडूमध्ये 25 धावा जिंकण्यासाठी माहीम संघाला गरज आहे. डीजे मैदान क्रमांक 2 वर देखील लक्ष ठेवा. क्रॅम्प आलेला आहे. माहीम संघाची धाव संख्या झालेली आहे ती 35 धावा. जिंकण्यासाठी 21 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. निर्धारित 21 चेंडूमध्ये 25 धावा. मैदान क्रमांक 2 वर माहीम संघाला जिंकण्यासाठी अजूनही 21 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. पाहूया मथाणे संघ त्यांना रोखण्यामध्ये यशस्वी होतोय का. चांगली सुरुवात केलेली आहे 5व्या षटकामध्ये राहुल यांनी. जर क्रॅम्प येत असेल तर दुसऱ्या गोलंदाजाने त्यांची उर्वरित 3 चेंडू पूर्ण करायचे आहेत. राहुल हे रिटायर हेड होत आहेत, त्यांना क्रॅम्प आलेला आहे. आणि राहुल यांचे निर्धारित षटक पूर्ण करण्यासाठी पुढील गोलंदाज येत आहेत ते ऋषिकेश. 21 चेंडूमध्ये 25 धावांची गरज.
माहीम संघाला जिंकण्यासाठी आणि ऋषिकेश यांचा सामना करतील जागृत. थोडासा स्वैर असा उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. 21 चेंडू 24 धावा. ऋषिकेश यांचा पुढील चेंडू जागृत यांना. सुंदर असा लेगच्या दिशेने ग्लान्स केलेला आहे चेंडू. एक धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी जात आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकलेले नाही जागृत यांना. मताणे संघ 20 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची गरज माहीम संघाला. 20 चेंडू 22 धावा. एक आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने तडवण्याचा प्रयत्न, पण चेंडू काय त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाही. पंचांचा लेग बायचा इशारा. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्येमध्ये 1 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 39 धावांवर. सुंदर असा टोले जंग षटकार जीजी कॉलेज मध्ये पोहोचवलेला आहे. कैवल्य यांच्या बॅटीतून येणारा पहिला षटकार आहे. धाव संख्या पोहोचते ती 45 धावांवर. निर्धारित 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. सुंदर अशी फलंदाजी कैवल्य यांच्याकडून आणि या 6 धावेने कैवल्याने आपले खाते उघडलेले आहे. संघाच्या धाव संख्येमध्ये 6 ची भर घातलेली आहे. कृपया चेंडू देणे मैदान क्रमांक 2 वर. कोणी स्वयंसेवक असेल तर त्यांनी जीजी कॉलेज मधून चेंडू घेऊन येणे. पुढील षटक घेऊन येत आहेत कौशिक. वैयक्तिक पहिले व संघासाठी 6वे षटक. 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज माहीम संघाला. कौशिक यांचा सामना करतील जागृत. कौशिक यांचा पुढील चेंडू जागृत यांच्यासाठी. 18 चेंडू 15 धावा. सुंदर असा लॉंग ऑनच्या दिशेने तटवलेला चेंडू. 1 धाव घेतलेली आणि 1 धावेवरच समाधान मानावे लागत आहे जागृत यांना. 17 चेंडू 14 धावा. माहीम संघाला जिंकण्यासाठी कौशिक यांचा पुढील चेंडू कैवल्य यांच्यासाठी. एक आखूट टप्प्याचा चेंडू लेगच्या दिशेने फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू त्यांना काय समजलेला नाही व निर्धाव गेलेला आहे चेंडू. सोळा चेंडू 14 धावा. कौशिक यांचा पुढील चेंडू कैवल्य यांच्यासाठी. एक आखूट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या डोक्यावर मारलेला आहे. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि पंचांचा 4 धावेचा इशारा. सुंदर अशी फटकेबाजी कैवल्य यांच्या बॅटीतून. धाव संख्येमध्ये 4 ने भर. धाव संख्या पोहोचते ती 50 धावांवर. अजूनही जिंकण्यासाठी 10 धावांची गरज माहीम संघाला.
15 चेंडू 10 धावा. राहुल हे एक चांगली गोलंदाजी करत होते, पण त्यांच्या पायामध्ये क्रॅम्प आला आणि किती फरक पडला तो बघा आता या मॅच मध्ये. लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू जातोय सीमारेषेकडे, परंतु एकच धाव. एका धावेवर समाधान मानावे लागत आहे कैवल्य यांना. धाव संख्येमध्ये एक नेबर धाव संख्या पोहोचते ती 51 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज माहीम संघाला. कौशिक यांचा पुढील चेंडू जागृत यांना. कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू त्यांना काही समजलेला नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला आहे. निर्धाव चेंडू. अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची गरज माहीम संघाला. कौशिक यांचा पुढील चेंडू जागृत यांना. एक फुलटॉस चेंडू लेगच्या दिशेने तटवलेला आहे. एक धाव घेतलेली आणि एका धावेवरच समाधान मानावे लागत आहे जागृत यांना. 6 षटकांच्या समाप्तीनंतर माहीम संघाची धाव संख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 52 धावा. 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 8 धावांची गरज माहीम संघाला. पाहूया मथाणे संघ त्यांना रोखू शकतोय का? काहीही होऊ शकते. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये पारडे कधी कुठेही पलटू शकते. पाहूया काय होते ते. निर्धारित 12 चेंडूमध्ये 8 डावांची गरज माहीम संघाला. पुढील गोलंदाज आहेत ते अमेय. अमेयच आहे ना रे, हे अमेयच आहे ना. वैयक्तिक दुसरे व संघासाठी 7वे षटक घेऊन येत आहेत अमेय. अमेयांचा सामना करतील जागृत. 12 चेंडू 8 धावा. माहीम संघाला जिंकण्यासाठी कृपया घाई करायचे. एक आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने तडवलेला आहे आणि थोडेसे गचाश क्षेत्ररक्षण आणि पंचांचा 4 धावेचा इशारा. सुंदर असा फटका जागृत यांच्या बॅटीतून. सुंदर अशी फटकेबाजी जागृत यांच्याकडून. 11 चेंडू 4 धावा. अमेय यांचा पुढील चेंडू जागृत यांच्यासाठी. पुन्हा एकदा एक आखूड टप्प्याचा चेंडू. एक जोरकस फटका मारण्याच्या नादात चेंडू काही त्यांच्या बॅटीमध्ये आलेला नाही. यष्टीरक्षकाच्या दस्तावेजामध्ये सामावलेला निर्धाव चेंडू. 10 चेंडू 4 धावा. मैदान क्रमांक 2 वर या पुढील होणारा सामना चिंचणी विरुद्ध नाळे. सुंदर असा थडम्यांच्या दिशेने तडवलेला चेंडू जातोय सीमा पार. पाहूया, परंतु चेंडू अडवण्यात यशस्वी झालेले क्षेत्ररक्षक आणि 2 धावेवर समाधान मानावे लागले जागृत यांना. आणि अजूनही जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज माहीम संघाला. जागृत अमेय यांचा पुढील चेंडू जागृत यांना. आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु उजव्या एसटीच्या बाहेर पंचाचा वाईटचा इशारा. धाव संख्येची बरोबरी झालेली आहे. जिंकण्यासाठी 1 धावेची गरज माहीम संघाला. अमेय यांचा पुढील चेंडू जागृत यांच्यासाठी. नाही रेडी व्हावं लगेच. आणि माहीम संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच मथाणे संघांचे आभार. नाही ना
एवढसाच आहे तो लिटर बॉटल आपल्याला लागणार मध्ये मैदान क्रमांक 2 वर जो सामना झाला माहीम विरुद्ध मथाणे, याच्यामध्ये जागृत हे सामनावीराचा पुरस्कार म्हणून जाहीर झालेले आहेत. जागृत यांनी 21 चेंडूमध्ये 26 नाबाद धावा केलेल्या आहेत. जागृत यांनी आपला सामनावीराचा पुरस्कार मेन विश्लेषकांकडे जाऊन घ्यायचा आहे.